नमस्कार मित्रांनो. कन्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की व्ययस्थानामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये वक्री होणाऱ्या दिनांक 5 तारखेनंतर आणि व्ययस्थान हे महत्त्वाचं अशुभ फलदायी स्थान समजलं जातं. आणि दिनांक 23 नंतर तो वक्री होऊन तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्येच आहे आणि तो सुद्धा वक्री असणार आहे. मात्र यामध्ये गुरु जो ग्रह आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जी की सकारात्मक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे अष्टमेश जो मंगळ आहे, हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच हे जे ग्रह आहेत आणि बाकीचे पण जे ग्रह आहेत जसे की शुक्र, शनी, याचा जो प्रभाव परिणाम आहे हा तुमच्या राशीवरती म्हणजे कन्या राशीवरती कशा प्रकारे असणार आहेत, डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे काय अनुभवणार आहेत, ऑगस्ट महिन्याचं संपूर्ण राशीफळ आपण कन्या राशीचं या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 5 तारखेनंतर तो वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये केतू सुद्धा भ्रमण करतोय. दिनांक 25 तारखेनंतर शुक्र सुद्धा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, हा षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. आणि राशीचा जो नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे तो म्हणजे मंगळ, जो की तुमचा अष्टमेश आहे, जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. धावपळ जास्त होणार आहे, ट्रॅव्हलिंग जास्त होणार आहे आणि स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात येणार आहे. तुमची जी रास आहे या बाबतीमध्ये खूप स्पेशल आहे. खूपच अलर्ट अशा प्रकारची रास आहे. छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल चिकित्सक आहेत, चौकस आहेत. एखादी छोटीशी गोष्ट जरी मनाविरुद्ध घडली तर तुम्ही त्याचा खूप इन-डेप्थ विचार करता आणि त्याचा स्ट्रेस लवकर घेता आणि इमोशनल सुद्धा आहात. त्याच्यामुळे गोष्टी थोड्याशा एकदमच टोकाच्या झाल्या आहेत का, अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारचा काही विचार तुमच्या मनात मूळ धरू लागतो. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये छोटे-मोठे स्ट्रेस टेन्शन थोडंफार प्रमाणात तुम्हाला जाणवतील. काळजी करू नका, याचा फार मोठा दुर्दैवी परिणाम तुमच्या आयुष्यावरती होणार नाही. मात्र आत्ता जसं सांगितल्याप्रमाणे छोट्या-छोट्या गोष्टींचे स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. अर्थात हा जो महिना हा थोडासा स्ट्रेसचा आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे किंवा जो आपण भाग्येश सुद्धा म्हणू शकतो, शुक्र हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 25 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. यानंतर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री असणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि दिनांक 27 तारखेनंतर तो दशमान भ्रमण करणार आहे. तुमच्या साधारणतः लाभ स्थानामध्ये रवी असणार आहे, जो की व्ययश आहे आणि 17 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे आणि बुध जो आहे वक्री होऊन 23 तारखेला तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच या सर्व ग्रह जे आहेत 2, 5, 8, 11 या स्थानाचे जे अधिपती आहेत हे आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असतात. या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर गोष्टी या महिन्यात पाहिजे तेवढ्या सोप्या अजिबात नाही आहेत. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तरावरती थोडंसं फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. अनपेक्षित अनावश्यक जे खर्च आहेत हे थोडेसे समोर येतील आणि त्यामुळे थोडंसं तुमचं जे महिन्याचं जे पैशाचं गणित आहे हे थोडं बिघडू शकेल आणि ते तसं बिघडलं तर मग मात्र तुमचं चित्त काही थारावरती राहत नाही. तशाच प्रकारचा हा संपूर्ण महिना असणार आहे. यामध्ये बुध वक्री असणार आहे. तर अशा प्रकारचे काही विचार किंवा अनुभव तुम्हाला या संदर्भात राहतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरलं जाणं संभवतं. घरामध्ये महत्त्वाची कामं करायची असेल वास्तूच्या संदर्भात, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेशन करणं, त्या वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करणं, याकरता संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. तर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो वक्री असणार आहे. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, गुरुची नवम दृष्टी ही तुमच्या पंचम स्थानावरती असणार आहे. त्याच्यामध्ये काळजी करू नका. जर म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवर तू ज्याला आपण म्हणतो, असे काही प्रकार होतील, पण त्याचा फारसा परिणाम तुमचं जे रिलेशनशिपचं जे जीवन आहे त्याच्यावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. गर्भवती महिलांसाठी सुद्धा संपूर्ण महिन्यात चांगला राहील. थोडंसं आरोग्याच्या संदर्भात काही तक्रारी डोकं बोलू शकतील. त्याच्यावरती लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर खास करून या महिन्यामध्ये मोठी रिस्क घेऊ नका, मोठे ट्रेड करू नका. मग ते कुठले असेल, शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म असेल,
तुम्ही त्याच्यामध्ये फसण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो मार्गस्थ असणार आहे. तर वैवाहिक जोडीदारापर्यंत नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. फक्त एकच गोष्ट आहे, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं बरं करू शकतील, त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री होणाऱ्या दिनांक 5 तारखेला आणि 23 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण काही ठीक नसणार आहे. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा मतभेद निर्माण होणं, याचप्रमाणे गोष्टी तुमच्यासाठी खूपच अनफेवरेबल झालेल्या आहेत किंवा तुमच्याकडून जास्त काम करून घेतले जात आहेत. अशा प्रकारचे काही विचार तुमच्या मनात येतील की जे निगेटिव्ह असतील, यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण हा जो कालावधी आहे हा एखाद महिन्यात राहील. एखाद महिन्यानंतर गोष्टी बऱ्याचशा सोप्या राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात फेवरेबल असणार आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जरी अशा प्रकारचे काय अनुभव आले तरी तटस्थ राहा, थोडंसं हिमतीने काम घ्या, ज्या की गोष्टी तुमच्यासाठी म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी त्याचा असा अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे तसं काय स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत डे टू डे लाईफमध्ये जे ग्रहयोग आहेत त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. हर्ष जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे स्पेंडिंग किंवा खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास सुद्धा या दरम्यान डोकं ओव्हर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. बुध तुमच्या राशीचा स्वामी, शुक्र तुमचा भाग्येश आणि धनेश, आणि बुध जो आहे तो तुमचा दशमेश किंवा कर्मेश सुद्धा आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तसं पाहिलं तर तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील, काही चांगल्या आयडियाज येऊ शकतील, काही चांगल्या संधी मिळू शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल, कार्यक्षेत्रा संदर्भात दगदग थोडीशी जास्त होईल, मात्र याचे मिळणारे जे परिणाम असतील ते खूप चांगले असेल. या दरम्यान तुम्ही महत्त्वाची कामं हाती घेऊ शकता. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. ही मंगळ गुरुची युती तशी पाहिली तर शुभफलदायी राहील. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि जबरदस्त असा कॉन्फिडन्स तुम्हाला या दरम्यान निश्चित दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो गुरु जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तर आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं अशा शारीरिक व्याधीच्या संदर्भात, शारीरिक दुखापतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी समोर येतील. थोडीशी काळजी घ्या. फारसा मोठा भाग नसेल पण तसा थोडाफार अनुभव या दरम्यान येऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्ष तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. खास करून मानसिकतेवरती परिणाम करणारा थोडासा हा योग आहे. थोडंसं स्ट्रेस टेन्शन या दरम्यान थोडंसं जास्त जाणवू शकेल. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी हर्षाचा केंद्रयोग होणार आहे आणि शुक्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. शुक्र आणि शनीचा प्रतियोग तुमच्या व्यय आणि षष्ठ स्थानातून होणार आहे आणि रवी हर्षाचा केंद्रयोग तुमच्या भाग्य आणि व्यय स्थानामध्ये होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा अशा प्रकारचे कामं या दरम्यान करू नका, तुमचे अंदाज चुकतील. याचप्रमाणे लोन घेणं, लोन देणं अशा प्रकारे सुद्धा काही गोष्टी करू नका. तुमच्या म्हणजे कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. आता हा जो त्रिकोण योग अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असणार आहे. तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा शुक्र आणि तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा हर्षल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. तुम्हाला अनपेक्षित अचानक काही धनलाभ होणं, त्याचप्रमाणे फिरायला जाणं, याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स वगैरे येणं, चांगल्या अंतःप्रेरणा येणं, चांगले विचार येणं की जे भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. अशा प्रकारचे काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. शुक्र आणि हर्षाचा जो त्रिकोण योग आहे दिनांक 27 तारखेला अतिशय शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. तुम्ही आणि तुमचे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यामध्ये थोडंसं असामंजस्य असं वातावरण तयार होईल. थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही, पण थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ही 4 तारखेला होणार आहे तुमच्या लाभस्थानामध्ये, आणि जी पौर्णिमा आहे ज्याला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो किंवा रक्षाबंधनाचे पर्व ज्याला आपण म्हणतो, तर ते साधारण 19 तारखेला आहे. तर नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनच्या पर्वाच्या संदर्भामध्ये मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. इथे एकच गोष्ट सांगायची वाटते की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान
कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. असंही पाहिलं तर हा संपूर्ण महिना तुम्हाला अपेक्षित असा असणार नाही आहे. थोडा स्ट्रेस किंवा टेन्शनचा असणार आहे. थोडीशी काळजी घ्या स्वतःचे. कुठल्याही प्रकारचे निर्णय, असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, असे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र तुमच्या भाग्यात असणारा गुरु हा कुठल्याही जी गोष्ट ती टोकाची करणार नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, हे होतं ऑगस्ट महिन्यासाठी कन्या राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.